अवघ्या काही सेकंदामध्येच एकाच कुटुंबातील 9 लोकांना आपला जीव गमावा लागला. नाशिकच्या दिंडोरी येथे एक कार विहिरीमध्ये पडून 9 जणांचा मृत्यू झाला. पण याच्या पाठीमागचं सत्य भलतंच निघालं. नेमकं त्या ठिकाणी काय झालं हे कोणीच सांगितलं नाही. रात्री साधारणतः 10 वाजले होते. त्याच दरम्यान नाशिकच्या दिंडोरीमधील शिवाजीनगर भागामधून एक जोराचा आवाज झाला. हा आवाज आला होता एका विहिरीमधून. रात्रीचे 10 वाजलेले होते. फारसा उशीरही झाला नव्हता, त्यामुळं सर्व लोक जागेच होती. अचानक आवाज झाल्याने सर्व लोकांनी विहिरीकडे धाव घेतली आणि विहिरीमध्ये डोकावून पाहिलं तर विहिरीमध्ये एक कार पडलेली होती. ती विहीर अगोदरच खूप मोठी होती, खोल होती आणि त्याला पाणीही भरपूर होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बचाव पथकांना सांगितलं. तसेच हायड्रा मशीन देखील बोलवण्यात आली. जेव्हा पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा खरं सत्य समोर आलं. एकाच कुटुंबातील 9 लोकांचा अचानक असा अपघातामध्ये मृत्यू होणं याबाबत अनेक लोकांना शंका येऊ लागली. जेव्हा पोलिसांनी याचा तपास केला तेव्हा खरं सत्य समोर आलं. नेमकं ते सत्य काय होतं तेच आपण या व्हिडिओमधून पाहूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नाशिकच्या दिंडोरीच्या गावामध्ये राहणारं दरगोडे कुटुंब 3 एप्रिलच्या रात्री एकाच कुटुंबातील 9 जण दिंडोरी शहरामध्ये एका खाजगी क्लासेसच्या गॅदरिंगसाठी आले होते. रात्री साधारणतः 9:30 पावणे 10च्या आसपास गॅदरिंग संपली. पुन्हा हे कुटुंब आपल्या कारने आपल्या गावाकडे निघालं. रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे आणि रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे शिवाजीनगर परिसरामध्ये असलेल्या एका विहिरीमध्ये त्यांची कार कोसळली. गाडी विहिरीत पडली आहे याचा आवाज प्रचंड मोठा होता. त्यामुळे त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना विहिरीमध्ये काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. म्हणून त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीकडे धाव घेतल्यानंतर त्यांना समजलं विहिरीमध्ये एक कार कोसळली आहे. पण तात्काळ बचाव कार्याला सुरुवात करणं हे फार कठीण होतं. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विहिरीमध्ये प्रचंड अंधार होता. तसेच विहिरीमध्ये चिखल देखील झालेला होता. त्यामुळे लोकांनी नाविलाजाने पोलीस पथक, बचाव पथक यांना माहिती दिली. त्यांना घटनास्थळी बोलवलं. तसेच तेथील गावकऱ्यांनी देखील पोलिसांना मदत केली. रात्रीचे 11 वाजले, 12 वाजले आणि 1 वाजले तरी देखील विहिरीमध्ये पडलेली गाडी अजूनही बाहेर काढण्यात आलेली नव्हती. रात्री 1:30च्या सुमारास ही गाडी बाहेर काढण्यात आली. गाडी इतक्या वेगामध्ये विहिरीमध्ये पडली होती की गाडीमध्ये बसलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही. श्वास गुदमरून नाकातोंडामध्ये पाणी जाऊन गाडीमध्ये बसलेल्या 9 जणांचा मृत्यू झालेला होता. ती गाडी कुठली, ते कुटुंब कुठे राहतं याच्याबद्दल कोणालाही काही ठाऊक नव्हतं. त्यामुळं गाडीतील लोकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना बराचसा वेळ गेला. पण नेमकं या कुटुंबाबरोबर काय झालं, अचानक हा अपघात कसा झाला याचं कारण पोलिसाच्या तपासामध्ये स्पष्ट झालं. या गाडीमध्ये बसलेले होते सुनील दरगोडे, त्यांच्या पत्नी रेश्मा दरगोडे, मुलगी गुणवती, तर त्यांच्या भावाची पत्नी आशा अनिल दरगोडे. त्यामध्ये भावांच्या मुलांचाही समावेश होता. श्रावणी, श्रेयश, सृष्टी, श्रद्धा आणि समृद्धी दरगोडे अशा 9 जणांचा या कारमध्ये मृत्यू झाला. यामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे समृद्धी दरगोडे या मुलीचं वय फक्त 7 वर्षे होतं. तर इतर 5 मुलांचे वय 11 ते 13 वयामधील होती. म्हणजे एकंदरीत 6 मुलांचा याच्यामध्ये समावेश होता. पण आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, शहरामधून चाललेली एक कार अचानक विहिरीमध्ये कोसळली कसं काय? दरगोडे कुटुंब ज्या कारने प्रवास करत होते ती कार मारुती सुझुकी कंपनीची होती. पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आणि त्यामधून काही सत्य समोर आलं. दरगोडे कुटुंब ज्या ठिकाणी खाजगी क्लासेसच्या गॅदरिंगसाठी गेलं होतं त्या गॅदरिंगपासून अवघ्या 100 ते 150 मीटर अंतरावरतीच ही विहीर होती. त्या विहिरीच्या आजूबाजूला कॉलनीचा रोड आहे. तिथून गाड्याचं येणं जाणं चालू असतं. ज्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता संपतो तिथूनच 1.5 फूट अंतरावरती ही विहीर आहे. 3 एप्रिलच्या रात्री गॅदरिंगचा कार्यक्रम असल्याने ज्या भागामध्ये ही विहीर होती त्याच भागामध्ये गाड्यांच्या पार्किंगची सोय करण्यात आलेली होती. पण मुळामध्ये ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केलेल्या होत्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईट नव्हती. त्यामुळे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला ती विहीर दिसलीच नाही आणि ती थेट विहिरीमध्ये कोसळली. आणि यापेक्षाही धक्कादायक म्हणजे या विहिरीला कुठलाही कठडा नव्हता. तिच्या आजूबाजूला कोणतीही सुरक्षा नाही, कोणताही बोर्ड नाही. याशिवाय तिथे दिसेल असं कोणत्याही मोठ्या प्रकारची लाईट लावलेली नव्हती.
त्यामुळे ती विहीर फारशा लोकांना दिसतच नव्हती. अचानक 9 जणांचा मृत्यू या अपघातात झाल्याने यामध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री नरहरी झिरवळ यांनी तात्काळ या अपघाताची माहिती घेतली. आता एका कुटुंबामधील 9 लोक तर गेले. पोलिसांनी याच्यामध्ये काय केलं बघा. विहिरीचा मालक असलेला राजेंद्र राजे या व्यक्तीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. पण राजेंद्र राजे यांनी माध्यमांसमोर येऊन वेगळीच माहिती सांगितली. 1962 साली ही विहीर बांधण्यात आलेली होती. त्या विहिरीला लोखंडी तारा आणि अँगल लावले होते, पण लोकांनी रात्रीचेच ते चोरून नेले. तिथे विहीर असल्याचा मोठा बोर्ड देखील लावला होता, पण तो बोर्ड कोणीतरी पाडला किंवा कोणीतरी पळवला. विहिरीचा मालक असलेला राजेंद्र राजे यांनी माध्यमांना सांगितलं, ज्या कुटुंबाबरोबर ही दुर्घटना घडली त्याचं आम्हाला दुःख आहे, पण याच्यामध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यासारखं असं काही नाही. माझी काही चूक नाही. मी सर्व काही केलं होतं जेणेकरून प्रवास करणाऱ्या लोकांना विहिरीबद्दल माहिती होईल. पण तिथे असलेल्या स्थानिक लोकांनी वेगळंच सांगितलं. ते म्हणले या विहिरीमध्ये एक मोटारसायकल बरोबर एक व्यक्ती देखील पडला होता. याचबरोबर काही प्राणी देखील त्या विहिरीमध्ये पडले होते आणि त्यांचा मृत्यू देखील झाला होता. स्थानिक लोकांनी तेव्हाही ही विहीर बुजवण्याची मागणी केली होती. ज्यांची विहीर आहे त्यांच्या घराला कंपाऊंड आहे, मग विहिरीच्या आजूबाजूला कंपाऊंड का केलं नाही? एका बाजूला रस्ता आहे, मध्ये विहीर आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूलाही रस्ता आहे. अशा परिस्थितीमध्ये मग दोषी कोणता व्यक्ती असणार? ज्याची विहीर आहे तोच दोषी असणार. पण या प्रकरणामध्ये जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं, सदर घटनेचा तपास चालू आहे. ही विहीर रस्त्याच्या मध्ये का ठेवली, याच्यावरती कंपाऊंड का बांधलं नाही आणि विहीर बुजवण्याची मागणी झाली होती तर आत्तापर्यंत विहीर का बुजवली नाही? इतक्या जवळ रस्ता असताना देखील विहिरीला परवानगी कसं काय मिळाली? त्या विहिरीचं बांधकाम कसं काय झालं? अशा प्रत्येक बारीक गोष्टींची चौकशी करण्यात येईल. तर मंत्री गिरीश महाजन, नरहरी झिरवळ यांनी सांगितलं, तात्काळ विहिरीला कंपाऊंड बांधण्यात येईल किंवा विहीर बुजवण्यात येईल याच्याबद्दल लवकरच निर्णय होईल. तसंच त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आर्थिक मदत देखील जाहीर केली. पण कुटुंबातील नातेवाईकांनी ही मदत नाकारली. जर वारसदारच राहिले नाही तर ही आर्थिक मदत घेऊन करायचं तरी काय? तसंच ज्या क्लासेसने गॅदरिंग ठेवली होती, ज्या क्लासेसने पार्किंगची व्यवस्था केली होती, त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षाची व्यवस्था केली होती का, याची देखील चौकशी होणार आहे. पोलिसांच्या तपासामध्ये हे स्पष्ट झाले, कार चालकाची यामध्ये काही चुकी नव्हती. सर्व चुकी आहे ती विहीर आणि क्लासेसने ज्या ठिकाणी पार्किंग केली त्या ठिकाणी विहीर होती, तिथे कोणतीही लाईट नव्हती आणि लाईट नसल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणची विहीर दिसलीच नाही आणि या लोकांचा विहिरीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोडच्या एवढ्या जवळ आणि एवढ्या बाजूला विहिरीची परवानगी दिली तरी कशी? आणि जरी परवानगी दिली असली तरी ही विहीर बुजवली का नाही?